Hello students, we are starting with the next chapter which is mathematical methods into the physics. This is second chapter, class 11th, our state board. So the first of all we have covered the first chapter, that is units and measurement, and we have seen different quantities into units and measurement. So the chapter was very interesting. We have studied each and every point from the chapter. The next chapter is mathematical methods, in which we are mainly going to study some points like scalar vector quantities, then operations in the vector quantities, and some introduction to the calculus. Fine, going ahead. So in this chapter, first of all, what we have to study in this particular chapter, that is very important. फर्स्ट ऑफ ऑल या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे वेक्टर म्हणजे काय आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेक्टर ऑपरेशन्स. याच्यामध्ये ॲडिशन्स ऑफ वेक्टर, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अशा प्रकारचे आपण वेक्टर ऑपरेशन्स शिकणार आहोत. सो हा पहिला पॉईंट आपल्याला शिकायचा आहे. आणि दुसरा आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू द कॅल्क्युलस म्हणजे काय त्याची थोडी इंट्रोडक्शन आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये आहे. कॅल्क्युलसमध्ये आपल्याला मेन दोन पार्ट शिकायचे आहेत. एक आहे डिफरन्शिएशन अँड सेकंड इज इंटिग्रेशन. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन असे दोन पॉईंट्स आपण शिकणार आहोत. आता आपण बघूया की वेक्टर ॲनालायसिस म्हणजे काय आहे, विच इज 2.2 गिवन इन टू सिलेबस. व्हॉट इज वेक्टर ॲनालायसिस? फाईन. व्हॉट इज मीन बाय वेक्टर ॲनालायसिस? आणि यामध्ये आपण ह्या चॅप्टरचे इंट्रोडक्शन कवर करतो आहे. ह्या चॅप्टरमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे आणि मग आपण मेनली स्केलर आणि वेक्टर यांच्यामधलं डिफरन्शिएशन, व्हॉट इज मीन बाय स्केलर, व्हॉट इज मीन बाय वेक्टर, आणि का हा चॅप्टर आपल्याला गरजेचा आहे अभ्यास करणं आणि ह्याच्यामधून आपल्याला काय काय शिकायला मिळेल ह्या गोष्टी आपण थोड्याशा डिस्कस करूया आणि लगेचच आपण आपल्या मेन पॉईंटला सुरुवात करूया. ह्याच्या आधी जो आपण चॅप्टर शिकलो त्या चॅप्टरमध्ये आपण काही फिजिकल क्वांटिटीज शिकलो, बरोबर आहे. फिजिकल क्वांटिटीज, ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत याचे आपण दोन प्रकार बघितले. एक असतात फंडामेंटल क्वांटिटीज, ज्यांना आपण काय म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज, आणि दुसऱ्या क्वांटिटी काय आहेत तर दे आर डिराइव्ड क्वांटिटीज. आता पुन्हा मला डिस्कशन करण्याची गरज नाही आहे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय आणि डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय. बघा, लेक्चर आपला सुरू असताना सोबत तुम्ही हे नोट्स म्हणून तुम्ही शॉर्टमध्ये नोट डाऊन करू शकता, वहीमध्ये लिहू शकता. जे काही पॉईंट तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात ते तुम्हाला जसं जमेल तसं किंवा जसं वाटेल तसे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही नोट डाऊन करत चला. तर कशा आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि डिराइव्ड क्वांटिटीज आपण बघितलेल्या आहेत. आता त्यामध्ये पुन्हा आपण एक पॉईंट बघितला डायमेन्शन्स, हा जो आपल्याला खूप महत्त्वाचा पॉईंट होता की डायमेन्शन्स, आणि त्याच्यावरती आपण खूप मस्त एक्झाम्पल सॉल्व केले आहेत. त्यानंतर डायमेन्शनल ॲनालायसिस केलेलं आहे आणि ह्या ॲनालायसिसमधून आपण वेगवेगळे फॉर्म्युले प्रूव्ह केलेले आहेत. बरंच काय काय आपण प्रोसेस याच्यामधून केलेली आहे. ठीक आहे. सो ह्याच डायमेन्शन ॲनालायसिसला किंवा डायमेन्शनना घेत असताना आपण एखादं डायमेन्शन डिफाईन करत असताना वेन वी आर डिफायनिंग सम डायमेन्शन वी हॅव टू डिफाईन टू पर्टिक्युलर क्वांटिटीज. वन इज मॅग्निट्यूड ऑफ द डायमेन्शन अँड सेकंड इज युनिट ऑफ अ डायमेन्शन. म्हणजेच काय, यात बघा, समजा मी इथं लिहिलं की 10 किलो, माझ्याकडे एखादी वस्तू आहे आणि त्याचं वजन आहे 10 किलो. 10 आहे काय डिफाईन करतं, दिस न्यूमरिकल व्हॅल्यू डिफाईन्स द मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी अँड दिस kg is the unit of that particular quantity. Again, when we define 10 gram, this 10 is a number. हा नंबर काय डिफाईन करतो, मॅग्निट्यूड डिफाईन करतो, आणि ग्रॅम काय डिफाईन करतं तर त्याचं युनिट डिफाईन करतं. आणि अशा प्रकारे तुम्ही ते डायमेन्शन डिफाईन करता. सो डायमेन्शन इज कन्सिस्ट ऑफ मॅग्निट्यूड अँड व्हॉट युनिट. हे जो दोन असल्याशिवाय आपण एखादं डायमेन्शन रिप्रेझेंटच करू शकत नाही. समजा इथं मी
तुम्हाला लिहिलं, फक्त हा 100 एवढा अंक लिहिला. पण हे 100 हे मॅग्निट्यूड आहे, पण कशाचं आहे? हे वजन आहे का लांबी आहे का लिटर आहे, व्हॉल्यूम आहे, नेमकं काय आहे? जोपर्यंत तुम्ही ह्याला युनिट देत नाही, समजा 100 kg म्हटलं तर हा 100 kg होईल, 100 लिटर म्हटलं तर हा लिटर होईल, 100 ग्रॅम म्हटलं तर हा ग्रॅम होईल. जोपर्यंत हे तुम्ही युनिट डिफाईन करत नाही तोपर्यंत ती फिजिकल क्वांटिटी डिफाईन होत नाही. याचा अर्थ काय? ज्यावेळी तुम्ही डायमेन्शन शिकलेला आहात त्यावेळी एखादी फिजिकल क्वांटिटी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी, कुठलीही फिजिकल क्वांटिटी एक्सप्लेन करण्यासाठी एकतर त्याचा मॅग्निट्यूड आणि काय त्याचं युनिट, ह्या 2 गोष्टी असणं फार फार गरजेचं आहे. दिज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. यासाठी आता आपण पुढे डिफाईन करत असताना आपण येऊया मॅग्निट्यूडकडे. एखाद्या क्वांटिटीचा मॅग्निट्यूड म्हणजे काय? तर त्याचं प्रमाण किती आहे. समजा माझ्याकडे 4 वेगळ्या वस्तू आहेत. एक आहे 10 किलोची, दुसरी आहे 15 किलोची, तिसरी आहे 20 किलोची, चौथी आहे 50 किलोची. आता हे जे 4 वस्तू आहेत किंवा हे 4 दगड असतील म्हणा, हे जे 4 दगड आहेत ह्यातला लहान मोठा कोणता किंवा त्या प्रत्येकाची किंमत किती हे डिफाईन कोण करतं? हे क्वांटिटीज डिफाईन करतात. हे 10, 15, 20 आणि 50 हे काय आहेत? मॅग्निट्यूड आहेत. यांना आपण काय म्हणतो? मॅग्निट्यूड. हे मॅग्निट्यूड म्हणजे त्याची क्वांटिटी डिफाईन करतात. व्हॉट दे डिफाईन? दे डिफाईन क्वांटिटी ऑफ दिस. ठीक आहे. मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि सुरुवात करूया. स्केलर आणि व्हेक्टर म्हणजे काय ह्या पॉईंटवरती मला आता यायचं आहे. पहिला पॉईंट आहे स्केलर आणि दुसरा आहे व्हेक्टर. त्यासाठी आपण एक छानसं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. बघा, समजा तुमच्या स्कूलमध्ये एक रेस आहे. कशाची रेस आहे? तर रनिंगची रेस आहे. आणि रनिंगच्या रेसमध्ये तुमच्या क्लासमधले तुम्ही सगळेजण पार्टिसिपेट होत आहे. किती आहे? समजा 20 जण पार्टिसिपेट होत आहे. 20 जण तुम्ही पार्टिसिपंट आहात त्या रेसमध्ये. आणि काय ठरवलं तुमच्या सरांनी की तुमच्या सगळ्यांची रनिंगची रेस घ्यायची आपल्याला. रेस घेत असताना त्यांनी काय सांगितलं? चला सगळ्यांनी ग्राउंडवरती या म्हणून सांगितलं. तुम्ही सगळेजण ग्राउंडवरती आलेला आहात आणि ग्राउंडवरती तुम्ही असं हे मोठं ग्राउंड आहे, ह्या ग्राउंडच्या बरोबर मध्ये तुम्ही उभे आहात. ठीक आहे. किंवा आपण असं समजूया, चलो 1 मिनिट, हे असं चौकोनी ग्राउंड आहे आणि या ग्राउंडच्या इथं बरोबर तुम्ही सगळे उभे आहात. हे सगळे तुम्ही आहात, असे सगळे उभे राहिलात. आणि काय आहेत? तुमचे सर इथं उभे आहेत. चलो, आणि सरांनी काय सांगितलं? तुम्हाला रेसमध्ये पळायचं आहे. ठीक आहे. आणि सरांनी विसल मारल्या तुम्ही पळताय. कोणी इकडं पळतोय, कोणी इकडं पळतोय, कोणी इकडं पळतोय, कोणी इकडं पळतोय, कोणी असा इकडं जातोय, कोणी असा इकडं जातोय, कोणी असा इकडं जातोय. तुमच्यातला प्रत्येकजण हा वेगवेगळ्या दिशेला पळायला लागला आहे. मग मला सांगा, तुमच्यापैकी पहिला नंबर कुणाचा येणार? हु इज फर्स्ट? दुसरा नंबर कुणाचा येणार? हु इज सेकंड? सांगू शकताय तुम्ही? प्रत्येकजण वेगवेगळ्या दिशेला पळतोय. सांगू शकताय कुणाचा पहिला नंबर? बघा, पळण्याची क्रिया प्रत्येकजण करतोय. एव्हरीवन इज रनिंग. He is doing the activity of running. But we cannot define who is first and who is second, because the problem is to define who is first or who is second. आपल्याला जर डिफाईन करायचं असते कोण पहिला आणि कोण दुसरा, तर सगळ्यांनी कुठल्या तरी एकाच दिशेमध्ये पळलं पाहिजे. सगळ्यांची दिशा कुठली तरी एकच पाहिजे, तर तुम्ही हे डिफाईन करू शकता. म्हणजे याचा अर्थ काय की रनिंग करत असताना तुम्ही काही व्हेलॉसिटीनं पळणार आहात, काही डिस्टन्स कवर करणार आहात, काही टाईममध्ये तो कवर करणार आहात. पण त्याला जर दिशा नसेल तर त्याला काही अर्थ नाही. ह्या रेसलाच काही अर्थ नाही आहे जर दिशा नसेल तर. मग आता आपण येऊया स्केलर आणि वेक्टर याचा अर्थ काय, किंवा स्केलर आणि वेक्टर ह्याच्या क्वांटिटी असतात, फिजिकल क्वांटिटीज, त्यांचं उदाहरण काय किंवा त्यांचे डेफिनेशन काय. ठीक आहे. बघा, किंवा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो. ठीक आहे. समजा तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी चाललाय
आणि मित्राच्या घरी जात असताना तुम्हाला काय होतं आहे की असा हा एक रोड आहे आणि इथं हा एक रोड आहे. तुम्ही काय करताय, इकडून आलेले आहात, ह्या बाजूने आलेले आहात आणि तुमचा मित्र इथं कुठंतरी उभा आहे आणि तुम्ही आहात या ठिकाणी उभे आहात. मग तुम्ही काय करणार आहात, हा मित्र ज्यावेळी तुम्हाला सांगणार आहे की माझ्यापर्यंत तुम्हाला कसं पोचायचं आहे, त्याने जर तुम्हाला म्हटलं की अजून 100 मीटर चाल, अजून 100 मीटर चाल, तर तो 100 मीटर इकडं पण जाऊ शकतो, 100 मीटर इकडं पण जाऊ शकतो आणि 100 मीटर इकडं पण जाऊ शकतो. ठीक आहे. मग मला सांगा, फक्त 100 मीटर चालण्याने तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत पोचणार आहात का? तुम्ही फक्त 100 मीटर चालला, लेंथ कवर केली 100 मीटर, पण तुम्ही मित्रापर्यंत पोचला का? पोचाल किंवा नाही पोचाल कशावरती अवलंबून आहे, तुम्ही दिशा कोणती निवडताय. तुम्ही या दिशेला जाताय, या दिशेला जाताय की या दिशेला जाताय, ह्या दिशेवरती अवलंबून आहे. तुमच्या जर मित्राने तुम्हाला सांगितलं की तिथून पुढे चालत ये, पहिला लेफ्ट टर्न घे आणि लेफ्ट टर्न घेऊन 100 मीटर पुढं चालत ये, मी समोर तुला भेटेन. याचा अर्थ एक्झॅक्टली तुम्ही त्या पद्धतीने गेलात तर तुम्ही तुमच्या मित्राला भेटू शकता. मग यामध्ये तुम्हाला तर काय जाणवलं की तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्शन आणि डिस्टन्स, ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्याशिवाय तुम्ही एका पटक्यात, एका टप्प्यात पटकन तुम्ही मित्राजवळ पोचू शकत नाही. मग फिजिक्समध्ये पण अशाच काही गोष्टी आहेत. फिजिक्समध्ये काही क्वांटिटीजना दिशा दाखवण्याची गरज नसते. जसं की तुमचं वजन आहे, वजनाला दिशेची गरज आहे का? बघा, तुम्ही कधी एखाद्या मित्राला सांगत असताना मी तुम्हाला प्रश्न विचारला, अरे तुझं वजन किती? तुम्ही असं म्हणता का 40 किलो पूर्वेकडे, 40 किलो पश्चिमेला, 40 किलो वर, 40 किलो खाली, अशा प्रकारे वजन सांगता का? नाही ना तसं सांगत. हे जे वजन आहे, वजन डिफाईन करण्यासाठी तुम्हाला डायरेक्शनची गरज आहे का? डायरेक्शनची गरज नाही. पण जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट डिफाईन करायची असेल, फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट डिफाईन करायची असेल तर मात्र तुम्हाला डिस्टन्स आणि डायरेक्शन दोन्हींची पण गरज लागते. एखादी वस्तू आहे, मी उचलून ठेव म्हटलं, ती उचलून ठेव म्हटल्यानंतर तुम्ही ती वस्तू उचलली, पण ठेवायची कुठे हे तुम्ही विचारणार आहात ना, म्हणजे त्याची दिशा पाहिजे माहिती. नाही, मी तुम्हाला सांगितलं फक्त वस्तू उचलून ठेवा, तुम्ही म्हणणार सर मी कुठे ठेवा वस्तू उचलून. मग याचा अर्थ काय, ज्यावेळी तुम्ही वस्तू उचलून घेता आणि ठेवण्याची क्रिया करणार असाल त्यावेळी तुम्हाला दिशेची पण गरज आहे. आणि यावरूनच आता आपण डेफिनेशन बघूया, स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीज म्हणजे काय. चलो बघा, सगळ्यांनी नोट्समध्ये तुम्हाला नोट पण करून घ्यायचं आहे, लिहायचं आहे, व्हॉट इज मेंट बाय स्केलर आणि व्हॉट इज मेंट बाय वेक्टर. Okay, scalar quantity. The physical quantities which have magnitude only are specified completely by a number and unit are called scalars. The physical quantity which have magnitude only म्हणजे त्याला फक्त किंमत आहे, त्याला दिशेची गरज नाही, त्याला आपण काय म्हणतो, इट इज स्केलर क्वांटिटी. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्वांटिटी येतात, लेंथ, मास, टाईम, व्हॉल्यूम, टेम्परेचर, स्पीड, वर्क, एनर्जी, नंबर ऑफ मोल्स, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ह्या क्वांटिटी डिफाईन करत असताना तुम्हाला त्याची दिशा डिफाईन करण्याची गरज नाही. म्हणजे समजा टाईम ही क्वांटिटी घेतली, मी म्हटलं 5 मिनिट, इथं 5 हा काय आहे, मॅग्नेट्यूड आहे, मिनिट काय आहे त्याचं युनिट आहे. मग 5 मिनिट ही क्वांटिटी डिफाईन करत असताना मला वेळेसाठी दिशा सांगण्याची गरज आहे का? 5 मिनटं पूर्वेला, 5 मिनटं पश्चिमेला, 5 मिनटं दक्षिणेला, असं काय सांगण्याची गरज आहे का? अजिबात नाही. अशा कुठल्या आपल्याला दिशा सांगण्याची गरज नाही आहे. आता व्हॉल्यूम सांगताना समजा 1 लिटरची पाण्याची बॉटल आहे. मी म्हटलं तुम्हाला एक प्रश्न विचारला, अरे तुमच्याकडे जी पाण्याची बॉटल आहे त्या पाण्याच्या बॉटलचा व्हॉल्यूम किती आहे? तुम्ही म्हणणार का असं, सर 1 लिटर पूर्वेकडे, 1 लिटर पश्चिमेकडे, 1 लिटर टेबलच्या खाली, 1 लिटर टेबलच्या वर, असं काही गरज आहे का?
मग अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्यांना फक्त मॅग्निट्यूड हा पुरेसा आहे त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी डिफाईन करण्यासाठी, त्याला तुम्ही काय म्हणता, स्केलार फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचं. आणि ही सगळी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. दिज आर द डिफरंट स्केलार फिजिकल क्वांटिटीज. मग आता येऊया आपण व्हेक्टरकडे. मग व्हेक्टरमध्ये काय येणार आहे, दोज फिजिकल क्वांटिटीज विच हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, दीज आर कॉल्ड व्हेक्टर्स. अशी फिजिकल क्वांटिटी ज्याच्याकडे मॅग्निट्यूड पण असेल आणि डायरेक्शन पण असेल, याला काय म्हणतो आपण, व्हेक्टर म्हणतो. मग त्या क्वांटिटीज कशा असतात, कुठल्या असतात बघा, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एखादी वस्तू एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोचते, त्याला आपण काय म्हणतो, जागा बदलण्याची ही जी क्रिया आहे त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट जे असते, ह्या डिस्प्लेसमेंटला मात्र क्वांटिटीसोबतच डायरेक्शनची पण गरज आहे. त्यानंतर आहे व्हेलॉसिटी, ॲक्झिलरेशन, फोर्स, मोमेंटम, इम्पल्स, अँग्युलर व्हेलॉसिटी. ह्या सगळ्या कशा आहेत, व्हेक्टर क्वांटिटीज आहेत. तुम्हाला सगळ्यांना हे व्हेक्टर क्वांटिटीज लक्षात ठेवायच्या आहेत. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्झिलरेशन, फोर्स, मोमेंटम, इम्पल्स अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. आता आपण डिफाईन करूया डिफरन्सेस, स्केलर आणि व्हेक्टर यांच्यामध्ये काय फरक असतो. बरं, तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये स्केलर आणि व्हेक्टर्समधले हे डिफरन्सेस लिहायचे आहेत. सो स्केलर म्हणजे काय, इट हॅज अ मॅग्निट्यूड ऑनली. व्हेक्टर म्हणजे काय, इट हॅज अ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. त्यानंतर सेकंड, स्केलर कॅन बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड अकॉर्डिंग टू रूल्स ऑफ अल्जेब्रा. म्हणजे स्केलरचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन हे अल्जेब्राच्या नियमाप्रमाणे, म्हणजे गणिताच्या नियमाप्रमाणे तुम्ही डायरेक्टली करू शकता. ह्याचं उदाहरण असं आहे की 10 kg प्लस 10 kg हे तुम्ही डायरेक्टली करू शकता. यासाठी तुम्हाला दिशेची गरज नाही आहे, बरोबर. सो ॲडिशन सबस्ट्रॅक्शन हे तुम्ही डायरेक्टली करू शकता. व्हेक्टर्समध्ये मात्र असं करता येत नाही, कारण ह्याला जॉमेट्रिकल किंवा ग्राफिकल मेथड और व्हेक्टर अल्जेब्रा यांचा वापर करावा लागतो. म्हणजे समजा तुमच्याकडे 2 व्हेक्टर असतील आणि ते 2 व्हेक्टरचे ॲडिशन करा किंवा सबस्ट्रॅक्शन करा असं तुम्हाला सांगितलं, तर ते करत असताना तुम्हाला डायरेक्टली वजाबाकी न करता तुम्हाला ग्राफिकल मेथडचे किंवा व्हेक्टर अल्जेब्राचे रूल्स अप्लाय करावे लागतात. हे काय असतात रूल ते पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पुढचा पॉईंट आपल्याला तोच बघायचा आहे. इट हॅज अ नो प्रॉपर सिम्बॉल. स्केलरना कुठल्याही प्रकारचा असा सिम्बॉल नसतो, पण व्हेक्टरना मात्र सिम्बॉल असतो. जसं की समजा तुम्ही स्पीड डिफाईन करताय, स्पीड, तर स्पीडसाठी तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारच्या सिम्बॉलची गरज नाही आहे. पण इथं ज्यावेळी तुम्ही व्हेक्टरमध्ये रिप्रेझेंट करता, जसं की व्हेलॉसिटी, त्याच्यावरती असा हा ॲरो दाखवायला लागतो. हा ॲरो जो आहे तो व्हेक्टरचा सिम्बॉल असतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पुस्तकामध्ये कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवरती जर असा ॲरो बघितला तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा की एक आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे. हा ॲरो दाखवला आहे बघा इथे. चलो त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, द डिव्हिजन ऑफ अ स्केलार बाय अनदर स्केलार इज व्हॅलिड. म्हणजेच काय, 10 किलोला तुम्ही 5 किलोने डिवाईड करू शकता, 10 मीटरला 5 मीटरने डिवाईड करू शकता, 10 लिटरला 5 लिटरने डिवाईड करू शकता. लक्षात आलं तुमच्या. सो इथं डिव्हिजन ऑफ स्केलर अँड अनदर स्केलर इज ऑल्सो व्हॅलिड म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे 2 स्केलर क्वांटिटी जर तुम्ही डिव्हिजन करत असाल तरी ते व्हॅलिड असतं. जसं की ज्यावेळी तुम्ही स्पीड काढता, स्पीड कसं काढतो आपण, डिस्टन्स अपॉन टाईम, बरोबर का. काय घेतो, डिस्टन्स अपॉन टाईम. आता डिस्टन्स ही पण स्केलर क्वांटिटी आहे आणि टाईम पण स्केलर क्वांटिटी आहे. सो यांची तुम्ही भागाकार इथं करू शकता. यू कॅन हॅव अ डिव्हिजन ऑफ डिस्टन्स अँड टाईम ऑल्सो. व्हेक्टरमध्ये मात्र बघा काय सांगितलं आहे, द डिव्हिजन ऑफ अ व्हेक्टर बाय अनदर व्हेक्टर इज नॉट व्हॅलिड. 2 व्हेक्टर एकमेकाला डिवाईड करू शकत नाही, इट इज नॉट व्हॅलिड. लक्षात ठेवा ह्या गोष्टी, हे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर एक्झाम्पल दिलेत बघा, लेंथ, मास, टाईम, व्हॉल्यूम, हे आधी पण तुम्हाला प्रिवियस पेजवरती मी दिलेले आहेत. सो व्हॉट यू हॅव टू डू इज, you have to make this kind of table into your notebook and write down these notes as a scalar and vectors. Fine.